व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले माझे सुजाण सुज्ञ बंधू भगिनी, काही मला याच्यातली व्यक्तिमत्व पितृतुल्यही असतील, काही मातृतुल्यही असतील. या सगळ्यांना मी अगोदर सप्रेम वंदन करते. मी आठवण करते सावित्रीबाई फुलेंची, ज्यांना महात्मा फुल्यांनी प्रेरित केलं, ज्या स्त्रीला हजारो वर्षापासून शिक्षणाची द्वारं बंद होती, ती बंद द्वारं खुली केली. जी स्त्री स्वयंपाकघर माझघर असा प्रवास करत होती, स्वयंपाकघर माझघर दिवाणखाना राज्य देश परदेश असा ती प्रवास करू लागली, कारण हे देणं यांचं होतं. आणि म्हणून मी प्रथम त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करते. मी स्मरण करते माझ्या आईचं, की ज्या काळामध्ये मुलींची सर्रास 15व्या 16व्या वर्षी लग्न केली जायची. मी द्विपदवीधर झाल्यानंतर माझं लग्न केलं. माझे वडील आणि माझी आई यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करते. आणि लग्नानंतर सुद्धा मला प्रेरणा देणाऱ्या माझ्या सासूबाई, या सगळ्यांचं मी या प्रसंगी स्मरण करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. सुरुवातीलाच मी मुंबई गुर्जर स्नेहवर्धक समितीचे आदरणीय गोपाळभाई आणि रोहिदासभाई यांचा खास गौरवास्पद उल्लेख करते, कारण या दोघांनी 6-7 दिवसापासून माझ्या व्याख्यानासाठी ते व्याख्यान योग्य दिशेने कसं होईल, ते व्याख्यानातून मातांचं प्रबोधन कसं होईल याचा पाठपुरावा केला आणि दोघे सतत संपर्कात राहिले. ज्या वेळेला मी निंबोल गावात प्रवेश केला, रम्य नगरी ही प्रसन्न करणारं वातावरण आहे. कारण माझा गुर्जर बांधव, ज्या गुर्जर बांधवाने हजारो वर्षांपूर्वी महान राजांना क्षेत्र रक्षणासाठी, सीमा रक्षणासाठी, भारताच्या सगळ्या सीमांचं रक्षण करण्यासाठी ज्या ज्या वेळेला परचक्र आलं, त्या वेळेला माझा गुर्जर बांधव धावून गेलेला आहे. भारत मातेचं रक्षण करण्यासाठी माझ्या गुर्जर बांधवाचं योगदान फार मोठं आहे. माझ्या पन्नादाईचं बलिदान वाया गेलं नाही. राजपूत वंश राखण्यासाठी तिने स्वतःच्या मुलाचं बलिदान दिलं. ज्या वेळेला मराठ्यांची फौज भागीरथी पार जात नव्हती, तेव्हा माझा बांधव जैता गुर्जर यांनी पूल बांधण्यासाठी पेशव्यांना मदत केली. अशा समाजात मी जन्माला आले, याचा मला रास्त अभिमान वाटतो. माझ्या समाजाचा मला आणखीन अभिमान वाटतो की माझा समाज भटकंती करत इकडनं आलेल्या गुजराणवाल्या भागातनं आम्ही अल्पसंख्याक आहोत, पण अल्पसंख्याक असून सुद्धा आम्ही आमची उज्ज्वल प्रतिमा जाणीवपूर्वक तयार केली. आम्ही मानपानाच्या खोट्या कल्पनांमध्ये अडकलो नाही. आम्ही आमच्या जातीचा अवाजवी असा अभिमान सुद्धा बाळगला नाही. सगळ्यांशी जुळवून घेत, सगळ्यांना बरोबर घेत आम्ही पुढे जात राहिलो. माझ्या या समाजामध्ये सासुरवास या शब्दाला फार महत्व दिलं गेलं नाही. माझ्या ज्या भगिनी आहेत, सासू सुनेमध्ये असणारा संघर्ष सगळीकडेच असतो, पण सासूर ही जात झाला म्हणून मुलींना जाळण्यात आलं अशा घटना अपवादातच असतील. आणि ज्या ज्या वेळेला मुलींना शिकायची, आजची 21व्या शतकातील माता म्हणा किंवा सासू म्हणा, ती प्रोत्साहनच देताना मला दिसत आहे. पण ज्या वेळेला भाईंशी माझं बोलणं झालं, त्यावेळेला भाईंनी थोडीशी मला कल्पना दिली की बाई, लग्न हे इव्हेंट बनत चाललेलं आहे आणि अवाजवी गोष्टींना महत्व दिलं जात आहे. मगाशी एका भाईंनी आपले विचार मांडले, या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे, त्या होतील. पण काय, काही वेळेला आम्हाला कळतं खूप, पण वळत नाही. लक्षात येतं
पण पचनी पडत नाही. आणि म्हणून ह्या लग्न नामक भरभक्कम संस्थेला हादरे जातात आहे, तडे जातात आहे. कारण अगोदर एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 25-25, 30-30 माणसांच्या कुटुंबामध्ये माझी पणजी, माझी आजी, माझी आई, माझी सासू राबत होत्या. आणि राबत असताना त्यांनी कुटुंब संस्था बळकट केली, तिची पाळंमुळं खोलवर गेली. या कुटुंब संस्थेमध्ये बदल आले काळानुसार. विभक्त कुटुंब पद्धती आली, ती आम्ही स्वीकारली. पण या विभक्त कुटुंब पद्धतीला सुद्धा तडे जातात आहे. कारण लग्न संस्था बळकट करण्याऐवजी आजची तरुणाई कुठेतरी तडजोड न करता, विचार न करता कुठेतरी घटस्फोटाचा महामार्ग स्वीकारत आहे. आणि हे फक्त गुर्जर समाजातच नाहीये, पूर्ण भारतभर असं चित्र आपल्याला दिसत आहे. हे असं का होत आहे याचा विचार करताना लक्षात येतं की ज्या वेळेला स्त्री शिक्षणाची रुजवात झाली त्यावेळेला स्त्री शिक्षण कसं असावं, कुटुंबाला तिने वर आणण्यासाठी काय काय करावं याचाही विचार सुरू झालेला होता. ज्यावेळेला महात्मा फुले पुण्यामध्ये फिरत होते, सावित्रीबाईंना सोबत घेऊन जात होते, पुण्यामध्ये टीका करणारी टोळकी त्यांना हैराण करत होती. सावित्रीबाई माहेरी गेलेल्या होत्या आणि फुल्यांनी त्यांना पत्र लिहिलं की पुण्यातील सनातनी मंडळी उच्छाद मांडतात आहे, मला हैराण करतात आहे, माझ्या कार्यक्रमामध्ये अडथळे आणतात आहे. मगाशी डॉक्टर नीताने हा मुद्दा मांडला किंवा रोहिदासबाईंनी पण हा विचार मांडला. 150 वर्षापूर्वी फुले दाम्पत्याला किती त्रास झाला. त्यावेळेला सावित्रीबाई फुल्यांनी महात्मा फुल्यांना पत्र लिहिलेलं आहे की आपण अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. पुण्यामध्ये विदूषकी चाळे करणारी मंडळी भरपूर आहेत, त्यांना त्यांची विदूषकी चाळे करू द्या, आपण लक्ष द्यायचं नाही. आपलं जे उद्दिष्ट आहे, आपलं जे ध्येय आहे त्याच्यापासून जरा सुद्धा आपण विचलित व्हायचं नाही. आणि म्हणून मला निंबोलचं गुर्जर मंडळ असेल, शहापूरचं असेल, धापुऱ्याचं असेल, ऐनपूरचं असेल, रावेरचं असेल, वाघोद्याचं असेल, प्रत्येक गुर्जर मंडळाने लक्षात घ्यायचं की आपल्याला आपलं काम नेटाने करायचंय. टीकाकार असू दे ना, टीका सगळ्यांवर होते. पंतप्रधान मोदींना रोज शिव्या दिल्या जातात, मग त्यांनी काय कार्य थांबवायचं का? दुर्लक्ष करायचं असतं. मोदी म्हणतात, भाई जब लोग मुझे गालियां देते तो मुझे ताकद आ जाती है. विरोधाचा शस्त्र धारदार असेल तर ते तोडण्यासाठी आपण पुढे जात असतो. त्यामुळे माझ्या बंधू भगिनींनो, निराश होऊ नका, हताश होऊ नका. कारण आमच्या हातामध्ये, आम्ही जरी अल्पसंख्याक असलो तरी आम्ही आमचा प्रभाव पाडलेला आहे. अनेक लोकांना, म्हणजे पुणे असो, मुंबई असो, कुठेतरी ह्या समाजामधली लग्न पद्धती फार व्यवस्थित आहे. वेळेवर लग्न लावतात, पंगत छान देतात, जेवण चांगलं देतात, यांची मॅनेजमेंट जबरदस्त असते. म्हणजे आपला प्रवास उजेडाच्या दिशेने निघालेला आहे. आणि आपण मुला मुलींना स्त्री पुरुष समानता हे सूत्र स्वीकारून मुलींना सुद्धा मी परदेशात स्वखर्चाने शिकायला पाठवायला लागलेलो. म्हणजे आमचा प्रवास हा प्रकाशाकडून प्रकाशाकडे सुरू आहे, अंधाराकडून मुळीच राहिली. नकारात्मक विचारच माझ्या समाजाविषयी करू शकत नाही. पण 21व्या शतकामध्ये सगळ्या भारतीय संस्कृतीचं, भारतीय जीवनाचं चित्र बदललेलं आहे. कारण 1990 पर्यंत सारं वातावरण शांत होतं. घरी दारी समस्या होत्या पण त्या त्रासदायक नव्हत्या. त्या समस्यांचं निराकरण कुटुंबातच केलं जायचं किंवा गावगाड्यामधल्या बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला घेऊन सगळ्या गोष्टी मिटवल्या जायच्या. की असा असा प्रॉब्लेम आहे, हा मुलीला सासरी जाच होतोय, काय करायचं आपण? नाही, तिला परत नाही आणायचं.
पण आपण तिच्या सासरच्या लोकांना समज देऊ, 4 प्रतिष्ठित लोकांना घेऊ, बैलगाडीने जाऊ, त्यांना समजू. म्हणजे बघा तुम्ही, प्रश्न तेव्हाही होते, ते खूप मोठे नव्हते, पण ते प्रश्न सोडवण्याची पद्धत शांततेने होती. कुटुंब संस्था विघटित होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता, उद्दिष्ट होत. आणि त्यामुळे माझ्या आईला तिच्या आईने सांगितलं, माझ्या आईने मला सांगितलं, मी माझ्या मुलींना सांगितलं. कदाचित माझ्या मुलींनी, मी नशीबवान समजते की माझ्या दोघे उच्च विद्याविभूषित मुलींनी माझं म्हणणं ऐकलं की तुम्ही उच्च विद्याविभूषित असेल, पण कुटुंब तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. सासू सासऱ्यांचा तुम्हाला आदर करता आला पाहिजे, कौटुंबिक मूल्य तुम्हाला सांभाळता आली पाहिजे. म्हणजे बघा, हे संस्काराचं केंद्र ही आई असते. कारण मुलगी आणि आई एकमेकांच्या निकट असतात, जवळ असतात. त्या कधीतरी एकमेकांच्या मैत्रिणी होतात, एकमेकांचं सुखदुःख वाटून घेतात. पण हे सुखदुःख वाटत असताना त्याच्यातनं विधायक विचार आपल्याला मांडता आले पाहिजे. पण हे का घडत नाहीये, असं का होत नाहीये, याला कारण मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की 1990 नंतर जो चंगळवाद मागल्या दाराने आमच्या घरामध्ये शिरू पाहत होता, तो पुढल्या दाराने येऊ लागला. जागतिकीकरणाच्या लाटा माझ्या भारत देशाच्या किनाऱ्यावर येऊन थडकू लागल्या. सरकारचं खाऊजा धोरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यावर सगळं चित्र हा म्हणता बदललं. तरुणाईला संदेश जाऊ लागले, कर्ज काढा, मजा करा, जगा, एकच जन्म आहे, चंगळ करा. आणि त्यामुळे तरुणाई थोडीशी वेगळी स्वप्न पाहू लागली की माझा जॉब करत असताना माझ्या खिशामध्ये, म्हणजे हे चित्र मी 10 वर्षापूर्वीच सांगते, आत्ताच्या तरुणाईच्या मनामध्ये काय असेल, मला हेही हवं, मला तेही हवं. कॉलेज मधला मुलगा म्हणतो मला आयपॅड हवं, मला इंस्टाग्रामवर जायचंय, मला फेसबुकवर जायचं. प्रायोरिटी बघा तुम्ही कशी बदलत चाललेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये विचार मंथनाची प्रक्रिया थोडीशी मागे सरकत चालली. आभासी जगत प्रभावित होऊ लागलं. या आभासी जगताचं वर्णन करायचं झालं, जळी स्थळी काष्टी पाषाणी मोबाईलचं साम्राज्य. जळी स्थळी काष्टी पाषाणी मोबाईलचं साम्राज्य. अत्र तत्र सर्वत्र संगणकाचं अधिराज्य. घरी दारी दूरदर्शनचं राज्य. मग आम्ही केव्हा करणार आमच्या मनावर राज्य? आमचं मन आहे ना, आमची विचार करण्याची शक्ती आहे ना, आमच्याजवळ सतसत विवेक बुद्धी आहे, सरासर विचार करण्याची शक्ती, चांगलं आणि काय वाईट काय हे ओळखण्याची क्षमता आमच्या जवळ आहे. विवेकानंदांनी म्हटलं होतं शिकागो परिषदेमध्ये की माणसाचा आत्मा हाच त्याचा शत्रू आणि मित्र असतो. त्यातलं शत्रुत्व मारणं, जे वाईट आहे ते नष्ट करणं संपूर्ण आपल्या विचारांवर अवलंबून आहे. डॉक्टर नीताने म्हटलं की व्यक्तीमध्ये ती विचार प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा आणि विचारांची दिशा जेव्हा तुम्हाला मिळते त्यावेळेला तुमची निर्णय क्षमता वाढत जाते. अगदी परवाचीच गोष्ट मी तुम्हाला सांगते. एक मुलगी माहेरी ताड आली आणि माझं त्याच्याशी पटत नाही, म्हणे तो माझा ऐकून घ्यायला तयार नाही, मला बोलू देत नाही. तू आणि बाबा तुमचं किती छान पटतं ग ह्या वयात, तुम्ही एकत्र विचार विनिमय करता आणि आनंदाने जगता 70त सुद्धा. आईने म्हटलं बाई ग, आम्ही शांतपणे जीवनाला सामोरं गेलो. आमच्या समोर समस्या निर्माण झाल्या, एकमेकांशी आम्ही चर्चा केल्या, आम्ही मार्ग काढला. आमच्याजवळ घाई नव्हती. ती काही मॅगी नाही, 2 मिनिटं मी तयार आहे, 2 मिनिट्स, ओनली 2 मिनिट्स. पण त्या मॅगी मध्ये सकसता किती आहे. कोणतेही निर्णय इन्स्टंट घ्यायचे नसतात. आणि मग
आईने थोडस मुलीचं ब्रेन वॉशिंग केलं की बाई ग, तूही त्याला समजून घे, त्याच्या मनामध्ये काही असेल अनिष्ट. तुझ्या बाबांनी मी गोतावळा तर सांभाळलाच, पण आम्ही आमच्यासाठी पण वेळ दिला ना. आम्ही एकमेकांना समजून घेतलं. माझंच म्हणणं आहे असं बाबांनी पण नाही केलं आणि मी पण म्हंटल नाही अहो माझंच ऐका. आम्ही एकमेकांचं ऐकत गेलो, एकमेकांना सांगत गेलो, मार्ग काढत गेलो आणि म्हणून तुझे बाबा आणि मी आज आनंदात आहोत. मुलगी शहाणी होती, चतुर होती, समजूतदार होती, समजली. आई मीने घटस्फोट घेणार, मी त्यालाही समजून घेईन आणि त्याला समजून सांगेन तू पण मला समजून घे. हा जो संवाद आहे ना, तो संवाद कुठेतरी कमी होत चाललेला आहे. याला कारण आज अमेरिका, युरोप, चायना या देशांमधला विकास कुठेतरी आम्हाला दिसतोय आणि त्यामुळे पाश्चात्यांचं अंधानुकरण करत असताना मग नाही पटलं घटस्फोट घेतला तर काय झालं, माझ्या मुलीला नाही यायचं तिथं, तुम्ही का हो गप्प बसा, तुम्ही तिथे बळजबरी करू नका, तिचं म्हणणं जरा ऐकून घ्या, माझ्याच मुलीने सगळं कसं काय सहन करायचं. या गोष्टींना काही अर्थ नसतो. मुलगी चुकते, समोरचा मुलगाही चुकतोय, दोघंही चुकतात आहे. दोघांच्या आई वडिलांनी समोरासमोर बसा ना, पण घटस्फोटाचं टोक घेऊ नका. तो जीवनाचा मार्ग नव्हे. कारण 10 वर्षांनी पुन्हा ती समस्या उभी राहणार आहे. लग्न नाही जमलं तर, जमलं दुसरा तसा निघाला तर, पुन्हा वाद झाले तर, पुन्हा इच्छेविरुद्ध झालं तर मग तडजोड करावीच लागेल ना. मग आतापासून थोडस मनाला वाकवूया, थोडस वळवूया, थोडस तुम्ही 2 पावलं पुढे चला, त्याला 2 पावलं मागे यायला सांगा. म्हणजे 2-2 पावलांचं अंतर हळूहळू हळू वाढवा, पार करा. पण आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला एकमेकांची साथ संगत कायम राहणार आहे. मी हे तरुणाईला उद्देशून म्हणते, आमच्या पिढीमध्ये इगो नव्हता, अहंकार नव्हता, वाद होते आमच्यामध्ये, पण इगो प्रॉब्लेम आम्ही होत. मीच का तडजोड करायची, मीच का करायचं, त्याने मीच का कशासाठी, त्याने काही आपलं रक्त आटत नाही, आपलं वजन कमी होत नाही, आपण काळवंडत नाही, आपण खुजे होत नाही, आपण दुबळे होत नाही ना. मग थोडीशी तडजोड करायला काहीच हरकत नाही. म्हणजे घटस्फोटाच्या संदर्भात जे वाढतं प्रमाण आहे त्याला नक्कीच खीळ बसेल. इथं थोडस मी वळते भारतीय संस्कृतीकडे. 2 फक्त मी अनुभव सांगते. माझी मोठी मुलगी अमेरिकेला होती. नातवाच्या शाळेत ती मला घेऊन गेली आणि तिच्या डायरेक्टरना ओळख करून दिली की माझी आई लेक्चरर, लँग्वेजेसची टीचर आहे आणि ती उपक्रम राबवते. डायरेक्टरने मला बसून घेतलं. यू टेल मी युअर एज्युकेशन व्हॅल्यू, तुमची शैक्षणिक मूल्य मला सांगा, कारण आमच्या दृष्टिकोनातून भारतात दिले जाणारं शिक्षण उत्तम आहे. मी आपले राष्ट्रीय 10 गाभा घटक त्यांना सांगितले. स्त्री पुरुष समानता, पर्यावरण, सर्व धर्म सगळं तिला ती पटलं आणि तिने मला काय सांगावं, आम्ही या शाळेमध्ये दिवाळी साजरी करतो, ईद साजरी करतो, जूनचा सण साजरा करतो, कारण शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना जगातल्या सगळ्या देशांमध्ये सण उत्सव कसे. पुढचं तिने मला काय सांगितलं, आम्ही पालकांना बोलवतो आणि दिवाळीला रांगोळी काढायला लावतो. म्हणजे बघा आपल्या इथे काय चाललंय त्या लोकांना कुतूहल वाटतं. आम्हाला विचारलं जायचं, माझ्या मिस्टर गणिताचे, त्यांना विचारलं जायचं मॅथ्स कशी शिकवता, तू भाषा कशी शिकवते, तू विद्यार्थ्यांशी संवाद कशी साधते, टेल मी हाऊ हँडल द सिच्युएशन. त्यावेळेला मला बरं वाटलं की नाही, माझ्या देशाची प्रतिमा इथे शिक्षणाच्या संदर्भात नक्कीच चांगली आहे. सिंगापूर, मलेशिया, थायलंडच्या टूर मध्ये ती मार्गदर्शिका गाईड मंदिरं दाखवत होती. ती म्हणत होती रमा फर्स्ट, रमा सेकंड, रमा थर्ड, रमा फोर, रमा फिफ्थ, सिक्स. म्हणजे व्हॉट इज रमा. ती म्हणे की आमच्या देशामध्ये राजा राम आदर्श मानला जातो आणि त्यामुळे मंदिराचं नाव देताना आम्ही राजा रामाचं
नंबर 1 मंदिर, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे इकडे पूर्वेकडे पाहावं, माझ्या देशाचा प्रभाव, तिकडे जावं, माझ्या देशाचा प्रभाव. मग हे सगळं घडत असताना तरुणाईने माझ्या देशामध्ये चांगलं काय याचा विचार करावा. ज्या वेळेला इंग्लंड मधले लोक वाघाचं कातड पांघरत होते, बटाटे उकडून खात होते, त्यावेळेला माझ्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता, वेद उपनिषदांची निर्मिती होत होती. माझ्या देशाने जगाला वस्त्रांची देणगी दिलेली आहे. आणि गीता आणि रामायण, भगवद्गीता तर सगळ्या जगभर पोचली. जर्मन कवी गटे भारतात आला, संस्कृत शिकला. ज्या पंडिताकडे तो शिकायला जात होता, तो 16 ओळ पाळायला लावायचा. जर्मन कवी गटेला, महाकवी, ते 16 ओळ तो पाळायचा. संस्कृत शिकला आणि भगवद्गीता वाचली आणि डोक्यावर घेऊन महाकवी अक्षरशः नाचला. मग माझ्या देशामध्ये इतकं सगळं असताना जे चांगलंय मी स्वीकारेन ना. अनिष्ट प्रथा, पद्धती, परंपरा या मूलपाती देणं माझ्या हातात आहे. संयोजकांनी मला अजून एक गोष्ट सांगितली, ताई बुवाबाजी त्याचं स्तोम वाढत चाललंय. मी कोणत्याही व्याख्यान देणाऱ्या, प्रवचन देणाऱ्या व्यक्तीचा अनादर करणार नाही. पण लक्षावधी लोक पळतात घरदार सोडून. बरं, तुम्ही व्याख्यान ऐकून येताना, प्रवचन ऐकून येताना, प्रवचन ऐकून आल्यानंतर त्यातले चांगले विचार आत्मसात करता का? का तुम्हाला असं वाटतं सूर्यकिरणाच्या स्पर्शाने दुःख विरतं, तसं प्रवचन ऐकल्यानंतर माझ्या जीवनातली सगळी दुःख नष्ट होतील? असं नसतं. खानदेश भूषण कवयित्री बहिणाबाई, तिच्याकडे ज्योतिषी आला आणि तिला म्हणाला, तुझा हात दे, मी तुझं भविष्य बघतो. बहिणाबाईने उत्तर दिलं, अरे ज्योतिषा बापा, नको थापा मारू खऱ्या आणि खोट्या. माझ्या नवरा गेला, कुकू गेलं, पुसीसन रेखा उघडी पडली. माझं नशीब माले माहिती. अशिक्षित बहिणाबाई म्हणते, माझं नशीब मला माहिती नाही. नसीब नसीब तय हाताच्या रे गोट्या. माय फ्युचर इन माय हँड. बहिणाबाईने कळत न कळत हे उत्तर त्याला दिलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्या मनी मानसी एकच भावना असायला हवी, ती म्हणजे आम्ही स्त्रियांनी आमचं कुटुंब सांभाळायचंय, नातेसंबंध सांभाळायचे आहे. आमच्या मुलींमध्ये आम्हाला कौटुंबिक मूल्य रुजवायची आहेत. आणि ती रुजवत असताना ते आपल्याला कशी सांभाळता येतील? मी असं म्हणत नाही की तुम्ही तासनतास या गोष्टींना वेळ द्या, पण जर कुटुंबातल्या कोणाच्या दुःखावर जर आपल्याला फुंकर मारता आली तर ते आपल्याला करता आलं पाहिजे. कुणाच्या आनंदामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. पण स्त्रियांच्या बाबतीत एक आक्षेप घेतला जातो, या गॉसिप फार करतात. लग्नाच्या मांडवात बसल्यानंतर, हे बघ ती आली, तिची साडी बघितलं का, तिची दागिने बघितलं का, किती मिरवते, माझ्याकडे पण आहे, पण मला नाही बाई आवडत, मी असं काही करत. म्हणजे बघा तुम्ही हे गॉसिप कुठून कसं. आणि बघ बरं, त्या शेजारी राहणाऱ्या बाईंची मुलगी 2 दिवस झाले दिसत नाही. कुठे गेली असेल बरं, काय झाले असेल बरं? अगं तुला नाही माहिती, ती ना एका मुलाबरोबर मला दिसली, पण माहित नाही आता, नक्की माहित नाही, पण थांब मी बातमी काढते, कोणती तरी युक्ती करते मी आणि नक्की तुला सांग नक्की काय झालेलं आहे, त्याचा शोध घेतल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणजे आपण ब्योमकेश बक्षी आहोत, सीआयडी एजंट आहोत, या पद्धतीने त्या सगळा शोध. कृपया कुणी कुणाविषयी असं बोलू नका. तुम्ही म्हणाल काय वत्सलाताई आम्हाला सांगतात, पण मला असं वाटतं त्याच्यामुळे सुद्धा आपापला आपसात संबंध खराब होता. बोलता बोलता फोनवर बायका गॉसिप करताना कानांनी मी ऐकलेलं आहे. एक कानीची ते कानी घातले, ते आणि तिसऱ्याच्या कानी घातले, चौथा पाचवा अफवांचा असा डोंगर झाला.
आणि म्हणून ह्याच्यासाठी एकच लक्षात घ्या, वाचन करा दिवसातला 1 तास. मग तुम्ही वर्तमानपत्राचं वाचन करा, पुस्तक एखादं महिन्यातनं 1 विकत घ्या, थोडी साड्यांची खरेदी कमी करा, पण चरित्र वाचा. मराठीतलं पहिलं चरित्र आहे लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे. त्यावेळेला ह्या बाई लग्न होऊन आल्या, शिकलेल्या नव्हत्या. कवी टिळक यांच्या त्या पत्नी. पण रेव्हरंड टिळकांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि पाठी पुस्तक घेऊन त्या शिकल्या. भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. गोपाळराव जोशींनी लग्नानंतर तिला शिकवलं. ती बुद्धिमान होती, अमेरिकेला गेली, MD पदवी धारण केली. पुण्यात आल्यानंतर ती सगळी आजारी पडली, त्यात तिचा अंत झाला. म्हणजे मला असं वाटतं की या स्त्रियांचं योगदान असफल ठरू नये. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, मी माझ्या व्यक्तिमत्वाचा विचार करेन. माझं व्यक्तिमत्व आहे, माझं व्यक्तित्व जे दिसत नाही पण जे प्रकट होतं आपल्या विचारांमधनं, आपल्या कृतींमधनं, ते तुम्ही विकसित करण्याचा प्रयत्न करा. ते तुम्ही जर विकसित केलं, तुमच्याजवळ बऱ्यापैकी ज्ञान असेल, नातू तुमचा ऐकेल, नात तुमचा आदर करेल. नाहीतर मग आपल्या आईला काय कळतं, तिला काय समजतं, तू गप्प बस, तुला काय समजतं, अशी सुद्धा नातवंड बोलू लागलेली आहे. पुष्कळ सिनियर सिटीजन मध्ये मी काम करते, वत्सलाताई नातवंड बोलू देत नाही. मी त्या बायकांना सांगते की तुम्ही अवांतर वाचन करा, कुठेतरी नातवंडांची समजूत घालताना स्वतःच्या विचारांची ताकद वाढवा. म्हणजे बघा, कुटुंबातलं वातावरण आपल्याला खेळतं ठेवता येईल. निर्माण झालेल्या समस्यांचा आपल्या परीने आपल्याला निराकरण करता येईल. आणि मुलगा मुलगी हा भेद न करता मुलाला पण जाणीव करून द्या की बाबा रे, लग्न झाल्यानंतर तुलाही बदलावं लागेल. आणि आईला सुद्धा बदलावं लागेल की माझा मुलगा, बेटा माझ्या मुलांचा संसार व्यवस्थित चालावा म्हणून मी त्यांच्या संसारात ढवळाढवळ करणार नाही. आणि पुरुषांनी सुद्धा घरामध्ये काही चुकीचं होत असेल, पत्नीला समजून सांगा, सुनेला समजून सांगा, समन्वयक व्हा. आणि माझ्या मते स्त्री ही कुटुंबाची कर्णधार असते. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं आहे, स्त्री आणि पुरुष हे दोघंही अपूर्ण आहे. स्त्री जशी धात्री आहे तशी ती स्फूर्ती दात्री आहे. दोघांनी एकमेकांना पूरक ठरून पूर्णत्वाकडे वाटचाल केली तर कुटुंबातल्या समस्या नक्कीच कमी होतील. आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये माझ्यातल्या आईला, माझ्या मधल्या शिक्षिकेला आणि चिंतनशील मनाला थोडीशी चिंता वाटते आहे. बदललेल्या परिस्थितीचं भान तरुणाईला आलं पाहिजे. मला पद्मावती गोळेंची कविता वाटते. मुलगा आईला विचारतोय, मुलगी आईला विचारते, कारण त्यांचा आधार आईच आहे, त्यांचा विश्वास आईच आहे. आई जवळच प्रत्येक समस्येचं उत्तर असेल. तो म्हणतो आहे, आई मी काय करू, कुठे जाऊ. आई म्हणते, आजच्या इतकी आईपणाची कधीच नव्हती वाटली भीती, अगतिकतेची खंत अशी कधीच नव्हती दाटली. विचारलेस बाळा तू मला, आई काय करू, कोणची दिशा धरू, कोणची दिशा दाखवू तुला मी, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, माझ्या सारख्याच 4 दिशा झाल्या आहेत फत्तर. प्रत्येक रस्ताने माणसाच्या रक्ताने माखला आहे. भीती वाटते आहे हिरोशिमीचा बाधेल वारा, पण ती आईच आहे, मुलाला 4 भिंतीच्या आत ठेवू शकत नाही. ती म्हणते, बाळ आता थांबू नकोस, त्वरा कर, उचल पाय, धीर धर, पुढे जा. पण एक लक्षात ठेव, प्रत्येकालाच आई असते. कोणतीही अनुचित गोष्ट करत असताना तुला तुझ्या आईला तू विसरू नकोस. ज्या त्या वेळेला माऊलीला तू आठवशील
त्यावेळेला तुझ्या हातून चुकीचं घडणार नाही. हॉस्टेलमध्ये राहणारी मुलगा अनुचित काही घडत असेल, नाही मी आहारी जाणार नाही. त्या मुली भरे पार्ट्यांना जात असतील, मी जाणार नाही कारण माझ्या आईला आवडणार. मी पार्ट्या करणार नाही कारण माझ्या आईला आवडणार नाही. आणि म्हणून जाता जाता एकच सांगू इच्छिते, भारतात आईच्या कुशीतून घर जन्माला येत असतं आणि या कुशीला तिचा सन्मान राखण्यासाठी आई झटत असते. म्हणूनच या घराला हिमालयाची उत्तुंगता, नंदादीपाची सोज्वळता, गुलाबाची प्रसन्नता, आकाशाची धवलता, समुद्राची अथांगता आणि फुलांची प्रसन्नता प्राप्त होते. म्हणूनच अशा घरातून राम आणि कृष्ण, शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल, बुद्ध आणि शंकराचार्य, लोकमान्य टिळक आणि सावरकर आणि नरेंद्र मोदींसारखे महामानव जन्माला येत असतात. आजच्या दिवशी मनी मानसी एक संकल्प करूया आपण सगळ्या जणी. भारतीय संस्कृतीची ध्वजा मला उंचवायची आहे. माझ्या कुटुंबावर येणारं संकट माझं असेल, माझ्या मुलाबाळांवर येणार आज माझी असेल. माझ्या या कुटुंबामध्ये सगळेच असतील. घर विणूया, घर विणूया, आपण सगळ्या मिळून घर विणूया. या घरात कोण कोण असेल, या घरात कोण कोण असेल, आजी असेल, आजोबा असतील, काका काकू असतील, आत्या मावशी सगळ्याच असतील, आजारी बिजारी कोणी असेल, सगळे आपलेच असतील. घर विणूया, घर विणूया, सगळ्या मिळून घर विणूया. घर विणता विणता देश विणूया, देश विणूया, देश विणूया. सरदार वल्लभभाईंच्या साक्षीने आपण सगळे संकल्प करूया की आपण आपल्या समाजाची प्रतिमा अधिक उज्ज्वल करूया. आम्ही शांतपणे आपण माझं ऐकून घेतलं. मी आपली खूप ऋणी आहे. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.